ज्ञानेश्वर महाराज माझ्या तुकोबांनी वर्णन करा. तुकाराम म्हणे मेनू व्यक्तीची या खोली म्हणून ठेवली काही बोलू. किती ज्ञान आहे ज्ञान. सागरात फक्त माझ्या ज्ञानोबाराचं ज्ञान आहे. सागरातलं पाणी आपल्याला मोजता का आपण? अरे आपल्या या नदीचं पाणी आपल्याला मोजता येत नाही. या नदीचं जा सोडून विहिरीतलं पाणी आपल्याला मोजता येत नाही. तसं ज्ञानोबाराकडे किती ज्ञान आहे हे सांगता येणार नाही. अरे ज्ञानोबाराचं ज्ञान म्हणजे चालतं बोलतं ज्ञान. एक तास घोर चिंतन आहे महाराज. ज्ञानोबारा म्हणजे ज्ञानाचे मूर्तिमंत पुत्र आहे. ऐका ऐका ऐका. अगोदर सूर्य उगतो अगोदर तांबडं फुटतं. तांबडं फुटतं अगोदर सूर्याचे किरण. अगोदर सूर्याचे किरण आणि नंतर सूर्य. तसं अगोदर ज्ञान जन्माला आलं आणि नंतर ज्ञानोबा जन्माला आलं. अगोदर ज्ञान जन्माला आलं. उपजता ज्ञानी हे वर्म जाणून आले लोकांनी चांगले. 1400 वर्ष जगणारा तो चांगलं ज्ञानोबाराच्या ज्ञानापुढे लोकांना घालतो. विठाला ज्ञानानेच माणसाच्या जीवनामध्ये मोक्ष. ज्ञानाविना मोक्ष नाही. जीवनामध्ये चिरकाल सुख आहे. पण ऐका ऐका नुसतं ज्ञान असं नाही भागत नाही बाबा. नुसतं ज्ञान काहीच करू शकत नाही. जर त्या ज्ञानाला नामाची जोड असेल, त्या नामाला भक्तीची जोड असेल, माझे ज्ञान वैराग्य धर्म येती स्थिर कीर्ती आजपर्यंत सिद्धी आणून लावलेली भक्तीला. माणसाच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त झालं. ज्ञानाच्या पाठीमागे भक्ती ज्ञान. ज्ञानाचे 4 कोर. भक्ती ज्ञान आणि 3 कोर. वैराग्य हे आपोआप पाठीमागे आवश्यक राहणार नाही. पण नुसतं ज्ञान भागत नाही. ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे. भक्तीचे